नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, देशामध्ये इंटरनेट जसं स्वस्त झालं तसा त्याचा वापर वाढला। आता 5G आणि 6G कडे देशाचा प्रवास सुरू झाला आहे। परंतु त्यासोबतच सायबर चाचणचे आणि सायबर गुन्हेगारांचं जाळं सुद्धा फोपावत चाललंय। त्यांच्या जाळ्यामध्ये अडकून अनेकांचा मेहनतीचा पैसा गायब होतोय। आता डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून फसवणुकीचा प्रकार वाढलेला आहे। या सायबर भामट्यांवरती केस करण्यासाठी केंद्र सरकार आता सज्ज झालेलं आहे। त्यांच्या मुळावरच आता घाव घालण्यात येणार आहे। बोगस बँक खाती आता रडारवरती आलेली आहेत। केंद्र सरकारनं बोगस बँक खाती बंद करण्याची तयारी सुरू केली। बोगस खाती शोधण्यासाठी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येणार आहे। त्या माध्यमातून बँकिंग फसवणुकीवरती रोख लावण्याचे प्रयत्न होणार आहेत। यामुळे बोगस बँक खात्यांची माहिती समोर येणार आहे। MuleHunter.ai या आधुनिक तंत्राचा वापर करण्यासाठी केंद्रीय बँक भारतीय रिझर्व्ह बँकेनं आता परवानगी दिली आहे। त्याचा उपयोग करून अवघ्या काही मिनिटांमध्येच अशी बोगस खाती त्यांच्या समोर येतील। आर्थिक सेवा सचिव M नागाराजू यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी बैठक झाली। त्यात बँकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा, म्यूल आणि बोगस खात्यांवरती धडक कारवाई करावी आणि सर्वच बँकांनी अशा बोगस खात्यासंदर्भातील माहिती एकमेकांशी शेअर करावी यावरती भर देण्यात आला। वित्तीय सेवा विभागानं याविषयी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरती एक पोस्ट केली। नागरिकांच्या मेहनतीचा पैसा वाचवण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी सक्रिय आणि आवश्यक उपाय करणं गरजेचं असल्याचं यामध्ये म्हटण्यात आलंय। तसेच यासाठी सर्व बँकांनी एकमेकांना सहकार्य करण्याचं धोरण ठरवण्याच्या आता सूचना देण्यात आल्यात। बोगस बँक खात्याचा वापर करून सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी आणि त्यांच्याकडनं पैसा लुबाडण्यासाठी त्याचा वापर करतात। दुसऱ्याच व्यक्तीच्या कागदपत्रांच्या आधारे अशी बँक खाती उघडण्यात येतात। सायबर गुन्हेगार लोकांना फसवून जी रक्कम वसूल करतात तो पैसा या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येतो। एकदा या खात्यामध्ये पैसा आला की तो अन्य वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा केला जातो आणि मग सायबर गुन्हेगाराच्या मूळ खात्यामध्ये तो हस्तांतरित होतो। त्यामुळे तो वसूल करणं अवघड होऊन बसतं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता नोटबंदीनंतर सरकारनं हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि ही बोगस खाती आता सरकारच्या रडारवरती आलेली आहेत आणि यावरती मोदी सरकार सर्जिकल स्ट्राईक करणार आहे असं एका केंद्रीय मंत्र्याने सांगितलंय। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।